नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती। आपण कथा बघत आहोत प्रेमाचा तडका। आज पाहूया त्याचा पुढील भाग। वृंदा आणि यामिनी आई तिच्या बाबांचे बोलणे ऐकून एकमेकींकडे बघायला लागल्या। वृंदाची खूप इच्छा होत होती की आपण आपल्या मनातले लगेच बाबांना सांगून टाकावं, पण घाईमध्ये कोणताही चुकीचा निर्णय घेतला आणि जर तो आपल्या अंगलट आला तर नुकसान होईल, म्हणून तिने सध्या तरी आपला निर्णय न सांगायचे ठरवले। बाबा, मी अजून काही ठरवले नाही। मी वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती घेत आहे। मी तुम्हाला 2 दिवसामध्ये सांगते मला पुढे काय करायचं आहे। वृंदा शांतपणे बाबांना बोलली, बघ, तिचं अजून पुढे काय करायचं आहे हे सुद्धा ठरलेलं नाही आणि तू म्हणतेस तिच्या विचाराने, तिच्या आवडीने पुढे जाऊया। हिच्या आवडीने पुढे जात राहिलो तर सगळ्या कॉलेजचे ॲडमिशन संपून जाईल। ठीक आहे, आपण बोलू यावरती परत, सध्या जेवण करूया, बाबा यामिनी आईला बोलली। बाबांचे बोलणे ऐकून मात्र त्या दोघींनीही शांतपणे जेवण केले। सगळे आवराआवर करून वृंदा झोपायला तिच्या खोलीमध्ये आली। खोलीमध्ये आल्यानंतर मात्र तिला मनात कुठेतरी असे वाटत होते की आपण आज एक चांगली संधी सोडली आहे। बाबा समोरून आपल्याला विचारत होते की पुढे तुला काय करायचे आहे, तर खरंच आपण त्याच वेळी बोलून टाकायला पाहिजे होते, पण आता जाऊ देत, गेलेले गेले। पण सध्या उद्या सकाळी नक्की आपण याविषयी त्यांच्याशी बोलूया असे मनाशी ठरवून ती झोपली। सकाळी एकदम फ्रेश मूडमध्ये ती हॉलमध्ये आली। हॉलमध्ये हळू आवाजात रेडिओ चालू होता, त्यामुळे किती वाजले आहेत हे लक्षात येत होते। आता आपण काहीही करून बाबांशी बोलायची हे तिच्या मनात सुरू होते। पण हॉलमध्ये येत असतानाच तिला कोणत्या तरी वेगळ्या बाईचा आवाज कानावरती पडला। दबकतच ती हॉलमध्ये आली, पण तिला समोर तिची एक लांबची आत्या बसली दिसली। तिला बघून वृंदाच्या कपाळावरती सूक्ष्म अशा आट्या पडल्या। अरे वृंदा, कशी आहेस बाळा? काय रे भूषण, झालं का नाही हिचं शिक्षण अजून पूर्ण? किती शिकवणार आहेस पोरीला? पोरीच्या जातीने जास्त शिक्षण घेतलेले बरे नाही बाबा, पुढे जाऊन लग्नासाठी मुलं मिळायला अडचण होते। वृंदाची आत्या वृंदाच्या बाबांना बोलली, ताई, उलट माझं तर असं म्हणणं आहे की जर मुलगी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिली तर तिला तिच्या तोलामोलाचा नवरा तिला मिळतो, आणि समज पुढे जाऊन भविष्यात तिच्या लग्नामध्ये काही अडचणी आल्या तर ती तिच्या पायावरती उभी असल्यामुळे तिला त्रासही होणार नाही। वृंदाचे बाबा तिच्या आत्याला बोलले, मला काय बाबा, तुमचं हे पटत नाही। मला तर वाटतं आता मुलींचं वय झालं आहे तर पटकन तिच्या लग्नाचं बघावं। उगाचं शिक्षण पूर्ण करायची वाट बघत बसलास तर चांगली स्थळं हातातून निघून जायची आणि परत आहे त्या स्थळांमध्ये ॲडजस्टमेंट करावी लागेल। बाकी तुझे विचार तुझ्याजवळ, ते काय मी बदलू शकत नाही, पण माझं काम आहे माझ्या अनुभवानुसार तुला 4 गोष्टी सांगणं, म्हणून मी बोलले। वृंदाची आत्या गंभीर होऊन वृंदाच्या बाबांना बोलली, असं काही नाही होणार ताई, तू काळजी करू नको, आणि असेही मी तिच्या लग्नाचं बघणार नाही असं थोडीच बोललो आहे। चांगलं स्थळ आलं की मी आत्ताही तिचे लग्न लावून द्यायला तयार आहे, पण स्थळ ही तसेच हवे। वृंदाची बाबा वृंदाच्या आत्याला बोलले। एकतर वृंदाला तिची ही आत्या अजिबात आवडत नव्हती। प्रत्येक वेळी आली की मुली किती वाईट असतात, मुली कशा वाईट मार्गाला लागतात, मुलींचे लवकरात लवकर लग्न करून द्यावे हेच विचार ती तिच्या बाबांच्या मनामध्ये भरवत असायची। त्यामुळे सकाळी येऊन तिचे तेच सुरू होते। त्यामुळे वृंदाची चिडचिड व्हायला लागली होती। ही आत्याशी काहीही न बोलता सरळ निघून किचनमध्ये गेली। आई, ही बाई सकाळी इथे कशाला आली आहे? डोकं खायला? आणि काय विषय लावला आहे तिने आल्याबरोबर सकाळी? वृंदा किचनमध्ये स्वयंपाक करत असणाऱ्या आईला बोलली, अगं इथं कुठं शेजारच्या चौकामध्ये लग्नाला आली वाटतं, म्हणून भेटायला आली। लग्नाला आली तिथेच बसायचं ना, इथे एकतर आमची कामाची गडबड असते, सकाळी आवरायची गडबड, सगळ्यांचा डबा घेऊन कामाला जायचं असतं, त्यामुळे आम्हाला घाई असते, आणि या घाईतच ही बाई सकाळी इथे येऊन गप्पा मारत बसली आहे। वृंदाची आई तव्यावर ठेवलेली चपाती उलटतच वृंदाला बोलली, आई देतो चमच्या इकडे, ही चपाती भाजून घेते। त्या बाईला चहा वगैरे दिला आहेस का? नाहीतर पुन्हा म्हणायची यांच्या घरी गेलो तर मला चहासुद्धा कोणी विचारला नाही, आणि वरून ती निघून गेल्यावर बाबा आपल्याला म्हणतील की त्यांच्या पाहुण्यांना आपण बघितलं नाही, ते वेगळंच। वृंदा हळू आवाजात आपल्या आईला बोलली, हो बाई, ते मात्र खरं आहे। एकतर त्यांची उसावर करा ते करा, आणि वरून तुझ्या बापाचं ऐकूनही घ्या। जाऊ दे, दिला आहे मी चहा, जाईल थोडा वेळ गप्पा मारून, आपण आपलं आवरूया। बरं मला सांग, तू दिवसभर घरी आहेस का कुठे जाणार आहेस? म्हणजे त्या हिशोबाने मला तुझा स्वयंपाक करून ठेवायला बरं। वृंदाची आई चपाती लाटतच वृंदाला बोलली, नाही आई, कुठे जाणार नाही, आणि भांडी मी घासेन, तू आवरून ऑफिसला जा, बाकीचं सगळं मी आवरते, वृंदा आईला बोलली। वृंदाची आत्या थोडा वेळ गप्पा मारून लगेच निघून गेली। आत्या निघून गेल्यानंतर नेहमीप्रमाणे बाबांचा मूड चेंज झाला। ते नेहमीचे होते, त्यांच्या घरून कोणीही नातेवाईक त्यांच्या घरी आला की ते गेल्यानंतर तिच्या बाबांचा मूड 360 डिग्रीमध्ये बदलून जायचा। त्यामुळे आत्ता बोलण्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्क होती हे तिने ओळखले, आणि संध्याकाळी आपण आपल्या बाबांशी बोलायचा प्रयत्न करू हे तिने ठरवले। तिचे आईवडील आवरून ऑफिसला निघून गेले, ती मात्र काम आवरण्याच्या मागे लागली। दिवसभर आता ती एकटीच घरी असल्यामुळे काम आवरत निवांत TV बघायचा हेच तिचं नियोजन होते। तिकडे कृष्णा बराच वेळ देवळाच्या समोर बसला होता, पण त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता। जसा अंधार पडायला लागला तसा बाबांनी त्याला फोन केला आणि घरी बोलवून घेतले। कृष्णाने आता जे होईल ते बघता येईल याची मनात तयारी करून घेतली।
तो रमत गमत घरापर्यंत आला, पण घराच्या दारामध्ये एक 4 चाकी उभा असलेली त्याने पाहिली. याला पण आजच यायचं होतं का? काय माझं नशीब आहे. सगळ्या बाजूंनी अडकून पडलो आहे मी नुसता. अंधारात सापडलो आहे. त्या अंधारातून बाहेर यायला मार्गच मिळत नाही आहे मला. कृष्णा मनातच डोक्याला हात लावून घेत बोलला. कृष्णा दारात ठेवलेल्या चपलांवरून अंदाज घेतच किती माणसं असतील याचा विचार करत घरात गेला, तर त्याला समोरच 3 व्यक्ती बसलेले दिसले. काय रे कृष्णा, अशा कोणत्या कॉलेजला गेला होतास की तुला घरी यायला अंधारच झाला? लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसला होतास की काय? पाठीवर बॅग आहे म्हणजे आता तिकडूनच येतो आहेस वाटतं. कृष्णाच्या मामाने कृष्णाला विचारलं. एवढं कुठलं नशीब आमचं. त्यानं कालिजात बसून अभ्यास करायला तिथं गावाच्या बाहेर महादेवाच्या देवळात बसला होता. आता मी फोन केल्यावर आल्याच साहेब. कृष्णाचे बाबा कृष्णाच्या मामाला बोलले. कृष्णाने आपल्या बाबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि सरळ आतमध्ये आपल्या खोलीत निघून गेला. एकतर तो नापास झाल्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीत रस वाटत नव्हता आणि त्यातून घरात पाय ठेवल्याबरोबर त्याचे बाबा त्याच्या मामासोबत मिळून त्याला टोमणे मारत होते. बाबांना काही तो असा आवडलेला नव्हता. त्यामुळे बाबांनी रागातच यशोदा आईकडे पाहिले. यशोदा आईने डोळ्यानेच मी बघते आणि असे सांगितले आणि उठून कृष्णाच्या खोलीमध्ये निघून गेली. का रे कृष्णा, मामा संग बोलला नाहीस, तसंच आत आलायस आणि त्या महादेवाच्या देवळाकडं दिस मावळताना जाऊ न गं म्हणून सांगितलं होतं नवं. मग कशा पायी गेला होतास तिकडं? यशोदा आई कृष्णाच्या खोलीमध्ये आल्याबरोबर त्याला बोलली. आई आता नगं काय बोलू बघ, डोसकं लय धरलं या माझं. कृष्णा गादीवर लोळतच आईला बोलला. कशानं डोसकं धरलंय तुझं? चल बाहेर, चहा देती तुला आणि गोळी खाऊन झोप. यशोदा आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवतच काळजीने त्याला बोलली. बाहेर कशाला येऊ? तुझ्या त्या भावानं बोलून घ्याला नगं मला तुझ्या चहा, झोपू दे मला जरा, तुझा बाहेर. कृष्णा चिडून यशोदा आईला बोलला. यशोदा आईला ती त्याचे म्हणणे पटले, कारण जेव्हा पण तिचा भाऊ घरी यायचा तो या दोघांना आणि वासुदेवरावांना काही ना काही टोमणे मारायचा. त्यामुळे तिनेही त्याला बाहेर येण्यासाठी आग्रह केलेला नाही. कृष्णाला तो फिरवून झोपलेले बघून यशोदा आईला बाहेर निघून गेली. यशोदा, वासुदेवराव आणि कृष्णाचा मामा बोलत बसलेले होते. बाकी काय मग जावई बापू, काय पिकतंय का नाही शेतात? कृष्णाच्या मामाने वासुदेवरावांना विचारले. आमचं शेतकऱ्याचं दुखणं वेगळं आहे मेवणे. पाऊस पडला तर एवढा पडतो या की पीक नासून जातं आणि ऊन पडलं तर पीक करपून जाते. वासुदेव नाराज होऊनच मामाला बोलले. मी आधीच बोललो होतो शेती विकून काहीतरी कामधंद्याचं बघा, पण नाही, तुम्हाला माझं बोलणं काय पटलं नाही. पोरांना कारखान्यावर पाठवलं असतं तरी भागलं असतं तुमचं, पण तुम्ही पोरांचं ऐकत बसला. आता त्या कृष्णाचं काय गरज होती BA साताऱ्याला जायची? घरची परिस्थिती काय, आपण वागतोय काय याची पण जाण नाही पोरांना. कृष्णाचा मामा तोंडाला येईल ते बोलत सुटला. आपल्या भावाची बोलणे ऐकून यशोदा आईला वाईट वाटले. आपली पोरं कशी पण असली तरी बाहेरच्याने येऊन त्यांना बोलावं हे तिला सुद्धा पटले नव्हते. पण तो बोलणारा सख्खा भाऊ जरी असला तरी, दादा तुझ्या पोरीचं काय चालू आहे आता? 12वी झाली ना तिची? यशोदा आईने मामाला विचारलं. होय, कॉमर्समधून 12वी केली आहे तिने. आता माझ्यासोबत माझं सुपर मार्केट बघते. सगळा हिशोब चोख ठेवती दुकानाचा. काय करायची आहेत पोरं मला? माझी पोरगी पोरांच्यापेक्षा जास्त चांगली आहे. माझ्या बरोबरीनं कमवू लागते. नुसतं घरात बसून बापाच्या जीवावर जगत नाही. कृष्णाचा मामा बलरामकडे बघून बोलला. यशोदा आईने लगेच आपल्या भाऊ कुठे बघत आहे ते बघितलं तर तिथे बलराम मोबाईलवरती गेम खेळत बसलेला होता. आईने लगेच आपल्या भावाकडे बघितले. दादा, माझ्या मनात एक विचार होता. आम्ही तर कृष्णाला सांगून दमलो आहे. मला वाटतं त्याचं लग्न लावून दिलं तर ते सुधरल. तर तुझी पोरगी देतो का कृष्णासाठी? माझं पोरगं सुधरल तुझ्या पोरीमुळे. यशोदा आई आपल्या मनातील इच्छा आपल्या भावाला सांगत बोलली. मामा तयार होईल का त्याच्या पोरीचं आणि कृष्णाचं लग्न लावायला? वृंदा बोलू शकेल का तिच्या मनातलं बाबांना? नमस्कार मित्रांनो, माझ्या कथेचा पुढील भाग वाचण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.